या ठिकाणी यूट्यूब चॅनल विजय आगडे यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी दुर्वास गुरवबुवा यांनी आपलं गजल आपल्या समोर सादर केलेलं आहे. जास्त काय बोलाक नाहीत, पण बोलले त्याची परतफेड करून जाणार. कुमाराने गाडी चुकली तरी चालणार. आणि आता त्या उद्याच्या बारीवाल्यांका सांगून दिले की दुसरं बुवा बघा म्हणून. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीला बोलवणं जणू साईनं. ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आत्मा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कसं नवतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कसं नवतला मन. स्वर्गापेक्षा
मनापासून स्वर्गापेक्षा सुंदर असा तुम्ही या ठिकाणी सन्माननीय विलास गवस यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. जेवणीलाच काय टाकून काय जेवण केलं आता परत इकडच्या रबाळ्या कधी डबल वारी असेल तेव्हा सुरुवात आपण करूचे या मी आता लक्षात ठेवलं. नाही तर आपल्या 500ची नोटी मिळण्यासारखे नाही, टेम्पो घेऊन फिरायची वेळ येईल. तुम्ही माझी इज्जतच राखल असतो. सन्माननीय मंगेश गाडीगावकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व मी सध्या कलियुगाची परिस्थिती काय कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्या स्मरणार्थ समीर गावडे बुवा यांच्याकडून माझे 7 खर्च एकदा माझ्या समीर गावडे बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. मग कळत नाही 500ची नोट मग किती कमी येतात. मी खरंच बायकोशी येताना एवढं व्यवस्थित बोलू दिलं कारण त्या लक्ष्मीवरच अवलंबून असतं. आत्ता सुद्धा बिचारीचं 2 वेळा फोन येलो होतो, काय हो कितपत बरा आला. ती बाकी आधी किती वाजता येणार बिणार विचारणार नाही, पण शेवटी संसाराची काळजी असतं. काय आजाराच्या वर गेला असतं कारण गॅसची काळजी असतं त्यांना. आता सध्या गॅस मिळत नाही, तिका म्हटलं तू काय टेन्शन घेऊ नको, गॅस बीसचा भागला तुझे लाकडांका जाऊ नको आमका. फक्त म्हटलं पाहुण्यान जरा तिकडनं इटवणं करूची काढला ना, जे माका 500 मिळाली असतो ते 2-4 तरी तिने उडवला. तर म्हटलं असू दे. ती म्हणतात आपलंच माणूस आहे. व महिला वर्गांचं मी एवढं चांगलं सांगितलंय. धोतर ज्याने नेसले त्याने जमनी विकले ती माझ्या पॅन्टीचा सांगायला लागले. माझं काही विषयच नाही ना बुवा. मी सध्या परिस्थिती काय आहे ती सांगितली. कारण पूर्वीचं काळ बुवा वेगळं होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो ना शाळेत तर आई रपू करून द्यायची. कशासाठी? शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून दिलं म्हणून आई रपू करून द्यायची. पण आता बदललं ना बुवा, जेवढं फाटके असत तेवढी किंमत जास्त. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना काहीतरी आंब्याला लावायचे होय ना. रामायण लागलेला सह्याद्री चॅनल एकच, एका दरवाजावर ठेवायचे आणि एका आंब्यावर चढवी त्या अँटेना फिरवून. तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही, मुंगळे वाढले जरा तिकडे फिरव. तो वर चढान घराघरा अँटेना फिरवी. राम सीता दिसाक लागली की सांगायचं राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झालेत, मुंगळे जरा वाढलेच, अजून जरा तिकडे फिरव. तो घराघरा फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचं. बरोबर ना. पूर्वी बुवा अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. रामाका सांगायचा तुका पहिल्यापासून बुवा, पण तू माझ्या लक्षातच घेत नाही. त्यांचा कुंकुवाचा पण सांगितलं टिकले लावतं कालाय तस्मै नमा. आता बुवा ती भांगात सेंदूर भरतात ना त्या सुद्धा नवऱ्याचा नावाचा बुवा. कपाळाका कुंकू लावतात ती टिकली लावल्याने तरी चालत ता सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचा. गळ्यात मंगळसूत्र घालतात ते सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचं. हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचं. पायात जोडवे असतात ना ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बुवा. इतकंच काय तर पोटात जा बाळ वाढवतात ना
त्याका नाव सुद्धा बुवा नवऱ्याचा लावतं. तितकी उदारमतवादी वाघिणी आहेत ते. आणि ताच सांगितले मी की ती वाघिणी तर तुम्ही माका उलटच सांगायला लागलं. म्हणजे चांगला सांगण्याची सुद्धा, म्हणून मी पहिल्यांदा बोलले की चांगल्या किंमत राहिलेली नाही. आज फाटक्या किंमत वाढली. या समोरचा उदाहरण मी चांगला सांगते, मी 500च्या 3 नोटीवर थांबले. पण जो माणूस ज्या काय उलटा सांगतात तो 7-8 वर गेलो. स्वतः सांगला नाही त्याने 500चे 7-8 नोटी माका झाले. म्हणजे या कलियुग. आणि ह्याच बॉस स्विमिंग टँकत त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचं लागतं. पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना तेव्हा 5000 लिटर पाणी असतं. आणि संध्याकाळी जेव्हा खाली करतात उपासतात ना तेव्हा 7000 लिटर होतात. 2000 कसा वाढतं त्या परमेश्वरात माहिती. पोहणाऱ्यांची कमाल. मारुडी वाढव पाणी, मारुडी वाढव पाणी. परिस्थिती बुवा बदलली. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे, सामाजिक नाटक बसवीत गावात. आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. आणि सीता वगैरे पळून आणल्याने तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय पुरुषच असत ते. जोरात असतो पाटील ते काय. म्हणजे पूर्वीचो काळ सांगते कसं हिरोच्या हातात रिकामी बंदूक देत, आतमध्ये काय भरीन. आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. हिरोचा काय नसं, रिकामी बंदूक असा. की त्यांनी पडायचं. कोण घाबरलं नाही हो, पुढे बचार असं साहेब. मी तोंडात ठॉ केले उगाच दिली नाही तर तुम्ही का नाही. तो ठॉ झाला की विलन टाकू असा तिने पडायचा. लोकांका वाटायचं हिरो बंदुकीचं बाळ घातला ना. पण सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. असंच नाटक लागलेलं. आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो. पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेना आणि तो विलन टाकू काय मरेना. ते का वाक्य नव्हतं. कधी ठॉ होतं आणि कधी मरतंय. पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मारणार कसो. आणि त्याच्यापेक्षा ह्यो हैराण झालो वाक्य फेक करून, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिलं की ॲटॉम बॉम्बवाल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली. आणि तो कांदा वडी तेवढा फुकटचा. तो कांदा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला. आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस ते का चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो, अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसं घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. तिने आपल्या पदरचाच वाक्य टाकलं, पुस्तकात नव्हता. अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारीत. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं तो चाकवाचो भार होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. बुवा तुमच्या अख्ख्या गजरात हसली नसते तेवढी एका गोष्टी का हसली बुवा. आणि ह्योच विषय फक्त मी आता असोच मारणारे वाटतं. तुम्ही बरा आपलं काम वेळेवर वेळ. आणि सिगम्याचं एक गाणं बुवाने घेतलं. श्री बुवा दीपक चव्हाण यांच्या स्मरणार्थ गांगेश्वर क्रीडा मंडळ GKM शिरगाव आंबेखोल दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक काढलं. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज माका वाटतं तुमचो दिवस वाटत. माझ्याकडे येतात बक्षीस ती सुद्धा तुमका येतात. म्हणजे काय विषय काय समजत नाही. काय लिंबू फिरवला आणि असू दे. क्षणरंगाचा आनंदाचा क्षणरंगाचा आनंदाचा
सण हा होळीचा, सण हा होळीचा, जमवून सोंगे तारी रंगला खेळ शिमग्याचा, जमवून सोंगे तारी रंगला खेळ शिमग्याचा. मोबाईल चॅटिंग चालू आहे. या मोबाईल होय साहेब, तुम्ही तरी माझी इज्जत राखा. चॅटिंग या मोबाईलनेच वाट लागले हो. ह्या गोष्टीसाठी जातात ना, तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन बाथरूममध्ये जातात आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात, आता तुला मी काय पाठवू. अरे तू कसल्या कामा केल्याने काय विचारतोस, काय पाठवू, आता काय केलं आहेस ते पाठव. म्हणजे इतकं अतिरेक मोबाईलचं. रात्री 2 वाजता सुद्धा काय, रात्री 2 वाजता सुद्धा काय काय पोरगे आपल्या पोरीक विचारतात, काय गो झोपलं. मेले रात्री 2 वाजता झोपत नाही तर काय जागे असतात. पण त्या पोरग्यात माणूचा लागत तर रिप्लाय देता, हो झोपले, मम्मीने पप्पाच्या मध्ये होय. मता विचारतं की तरी तू येतं इकडे, येत असलंच तर म्हशींच्या वाड्यात नाही येऊ नको. एक म्हस बुळाकली या, तिच्यानं पाय सराकलो तर तोंड फुटान मरशी पुढल्या दाराने. म्हणजे रात्रीचे 2 वाजता काय प्रकार आहे. या मोबाईल वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. फक्त त्याचा अतिरेक करू नको, कारण या मोबाईलमुळे नाती तुटली. बरोबर, मोबाईल वाईट गोष्ट नाही, फक्त त्याचा चांगल्यासाठी उपयोग करा. मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्या. पहिल्यांदा लहान मूल झोपत नसलं तर आई अंगाई गीत गायची, पण आज पोरग्या झोपत नसलं तर आई मोबाईलवर गाणी लावून देताना झोप. मग माका सांगा, तो मोठं साधारण 10वीत वगैरे गेलो की तो मोबाईल चॅटिंगच करून सुरुवात करतात. असू दे, ही परिस्थिती आहे, या बदलत राहणार. बुवाने सांगितलं की कालाय तस्मै नवा. आणि बुवाने मगाशी अतिशय सुंदर बुवा मी जा काय बोलले, माका जीन्स पॅन्टीबद्दल सांगितलं. बुवा फॅशन एवढी वाढली आहे ना, एवढी परिस्थिती फॅशन वाढली आहे. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातो. तो 36ची कमर आणि 38ची पॅन्ट, आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काही गरज नाही, आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचं. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खे टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे, फॅशन. तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाची पंक्ती वाढू, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागकच विसर. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. म्हणजे फॅशन करा. फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना, त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जाते. पाहुण्यांका प्रश्न पडता, नवरीची ओटी काही भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही.
म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण आता या महिला मंडळी या पोरग्यांका बघितल्यानंतर खूप बरा वाटलं, कोकणच अवतरला असं वाटलं प्रत्येक जणांनी साडी नेसलेली बघून. आणि ही संस्कृती आपण टिकवूची आहे. बरोबर बुवाने मग असे सांगितलं नाही की मंगळाष्टका म्हणतंय की ज्यांची कोणची लग्न झाली नाही दोघे तिघे जण बुवा रडत घरी गेले. तू माका वाटतं ते 35 ते 42च्या घरातले असते. मी विचारले ते का तुम्ही रडतास की ते नाही म्हणतात. भुवन म्हणतं अगदी जखमेवर आमच्या मीठ चोळला. एक तर म्हणतं 42 वर्ष झाली रकाड लावणी म्हणतात मंगळाष्टका म्हणतं काय खुळावलं काय बुवा समजत नव्हतं. पण ज्यांची लग्न झाली नाहीत ना त्यांनी काही एक टेन्शन करू नको, तुमची 100% लग्न होणार. फक्त आता तुमका स्कॉर्पिओ गाडीच मिळाली याची अपेक्षा धरू नको. साधी टमटम मिळाली तरी ती स्वीकारा, कारण आता पर्याय राहिलेलो नाही. मला डंपर असलो तरी चालणार, तो स्वीकारा आणि या मे महिन्यापर्यंत मोकळे व्हा. फक्त तुमच्यासाठी मी एक गाणं म्हणते माझ्या ज्यांची लग्न ठरत नाहीत त्यांच्यासाठी. दोन जीवांचे भावे मिलन मंगलया शुभदिनी झाले, शुभमंगल शुभदिनी झाले, शुभमंगल शुभदिनी झाले, शुभमंगल शुभदिनी. दोन जीवांचे भावे मिलन मंगलया शुभदिनी दोन जीवांचे भावे मिलन मंगलया शुभदिनी झाले, लग्नाची मजा वेगळीच असतं बुवा. गावात आता मे महिन्यात हळदी असतात ना, तो मुलीकडे हळद असतात तेव्हा काय परिस्थिती असता बघ बुवा. उद्या जाईना मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईना मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. तुला मला घालून शाल होईल माझं कधीरानी. वाचत गाचत येईल वनात मला निरोप द्यावा. उद्या जाईना मी माझ्या गावा, माझ्या लाकडे हळदी असतात तेव्हा परिस्थिती वेगळी असतात. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, आना गोट रमानी, आना गोट रमानी. रमानी म्हटल्याबरोबर जे म्हातारे आजी होते ना त्यांचा डोक्या फिरला, गो पोरग्यानो ड्रामानी नाही कळशानी म्हणा. तेव्हा ती पोरगी सांगतात आजी तुमच्या वेळी तो काळ होता की तुम्ही कळशाने पाणी भरीत होतास. आता एवढं वेळ रवलेलो नाही. 25 लिटर तो कॅन ड्रम नेलो बोरिंगका लावलो की आणून टाकीत होतलो म्हणून आम्ही ड्रामाने केलं. असं म्हटल्याबरोबर त्या म्हातारीचा डोक्याच फिरला. ती आजी तिच्या तोंडात जात नाही होती. ती काय म्हणता बघा. व्यवस्थित त्यांना वाटलं त्यांच्या हळदीचं सांगते की काय. याय याय गे युकमिनी, 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 याय याय गे युकमिनी. नवरो मुलगो चून दिसता, नवरो मुलगो चून दिसता. चून दिसता म्हटल्याबरोबर एका पोरग्यात टाव केलो. आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता, नवरो मुलगो चून दिसता.
म्हणून तर पोरग्या आजी काय विचारता बघा, तुका कसं कळलो रे बाये, 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 तुका कसं कळलो रे बाये. तेव्हा आजी पोरग्यांका सांगता, हळद लावताना हात लावतो, हळद लावताना हात लावतो. बालक लागला तेव्हा कळलो. आणि मग नवऱ्या मुलात ट्रकच असतात वराडा कॅबिनमध्ये कोंबल्याने की बेंजोवाले टप्पावर सकाळपासून कच्ची लावून म्हणजे वाजूची कच्ची आणि पेटावीतच चाललेत. नवऱ्या मुलात पेटावीतच नेणार. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी. या नटीनं मारली नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर कुठचेही बेंजोवाले असू द्या, माझ्या रायगड जिल्ह्यातले असू दे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असू दे, रत्नागिरी जिल्ह्यातले असू दे, ते नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर याच गाणं वाजवलं. या गो दांड्यावर ना लग्नाचा विषय खूप मोठा होतो, कारण खूप आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग काय तिकडे बुवाने मंगळाष्टका म्हटल्याने तो विषय झालो की जेवणाचे पंक्ती वाढूक सुरुवात करतात. काय जण जेवकच गेलेले असतात, तो नवरो मारांदे नवरे मारांदे त्यांना काय देणा घेणा नसतात, ते खावकच गेलेले असतात. की सगळा जेवणाची पंक्ती सगळा जेवण आटोपला की साऊंडवाल्यांचा एक गाणं चालू होता. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा जोडे नाच नाच, मंडपी जोडा जोडे नाच नाच. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी पैसे घेते. लग्नाचं एकच महत्त्वाचा विषय रवलेलं तेवढं ठाक सांगते. पुढे श्री सन्माननीय गणेश म्हात्रे साहेब यांच्याकडून एक 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रतिभा प्रभाकर लक्ष्मी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ होय ना, यांच्याकडून एक 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. 1-2 फक्त राहिले, तेवढं गजर होईसर होतील वाटतात. बरोबरही झाले, तसे पुढे जाऊ देणार नाही मी पाहुण्याकडे. 5-6 झाले म्हणजे तुमका 7-8 झाले ना, म्हणजे अजून 1-2 राहिले. तर लग्नाचं सगळं विषय झालो. भार्गवीच नव्हता व नाचत होता आता गाण्यावर. होय भारी नाचतात. मग अशी सुरुवातीक सुद्धा आता नाचत होता, तेव्हा ह्यो बुवा काही गेलो होतो, गायब झालो होतो काय माहिती. भारी नाचला. तर ही महिला वर्ग
आता प्रत्येकाला पोटा पाण्यासाठी मुंबईत येऊचं लागतं, पण ज्यावेळी लग्न होतं ना त्यावेळी ही एवढी रडली आहेत ना, ही सगळी म्हणजे नवरा आणि नवरी बाहेर पडली की साऊंडवाले मोस्ट इम्पॉर्टंट गाणं लावायचे आणि त्या गाणं लावल्यानंतर नवरी रडाकच हवी. कारण 25 ते 30 वर्ष आपल्या बापान ज्यांका आपली वाटल्यास बनियन फाटकी घातला, पण आपल्या मुलीका आणि मुलाका काय हवा तर घेऊन देणार म्हणजे तो बाप असता. आणि त्यावेळी नवरी रडाकच हवी. गाणं कुठचा लावायचे बघा, सासरलाही होय चालली ती न मी गाणं घेऊ कुणी तुम्ही जा. मी सांगते नवरी निघाली की सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रुधारी राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे जोडी गजर चालू करूया. कारण वाजले पण टायमिंगचं बंद आहे ना, तर गावात असतं तर अजून सगळं थोडं बंधन इकडे येतं. कारण पुन्हा येऊन अर्धवट बंद केल्यानंतर जगताची तू माया माऊली भक्त जनांना तुझी सावली कृपादायिनी आई भवानी कलियुगी जाऊ नये. गणपतीत कधी तांडव केलेलं असं तुम्ही विचारलं होतं आणि तुम्ही अक्षरशः त्याची चेष्टा पण केला. पण गणपतीने बुवा किती रूपा घेतलेली होती. त्याच्यात विघ्नहर्ता या रूपामध्ये गणपतीने बुवा तांडव केलेला होता. दुष्टांचा संहार करण्यासाठी, नाश करण्यासाठी विघ्नहर्ता या रूपामध्ये गणपती गजाननाने तांडव नृत्य केलेलं होतं बुवा. रश्मी गणेश म्हात्रे साहेब यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. शिवरायांचे ते खास गणेश दादाले नावास, शिवरायांचे ते खास गणेश दादाले नावास गाता बाळ्यात गणेश दादाले नावास, शिवरायांचे ते खास
ठिकाणी सन्माननीय गणेश दादा म्हात्रे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. गुरुवा मी जेव्हा जन्मात दिले ना तेव्हा सर्टिफिकेट सुद्धा मिळाले नाही. तेव्हा मी खय पलटी कर आहे तुका कळाचा सुद्धा नाही रे. एकदम डेंजर माणूस आहे. खास गणेश दादाले नावच शिवरायांचे खास गणेश दादाले नावच या नबाळे गावात समजावून झालं जगाला हिंदू धर्माची महती. फॅशन करते नको नको ती नाही कोणाची भीती. कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती. वाघावर बसून धावू नये ग वाघावर बसून धावू नये ग आधी तुझ्या गती जुळ दे ग आधी तुझ्या गती जुळ दे ग जिजाऊ संग शिवरायांना घेऊन धावू नये. मोरावर बसून धावू नये ग विनाई हाती घे मोरावर बसून धावू नये ग विनाई हाती घे ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हाती तरुण जाती नाही राहिलं भान. कसं जगावं कलियुगी या आमच्या माय पित्यानं. तरुणांना समजावून सांग या व्यसनाच्या आहारी. कारण मुलांकतेचं काय नसतं. तो व्यसनाच्या आहारी एवढं जातात तो गेल्यानंतर पाठीमागे आई वडिलांचे काय हाल होत असतील याचा कधी मुलं विचार करत नाही. बरोबर ना. आई वडिलांची सेवा करा त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार देणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार देणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार देणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी
ठिकाणी अमोल परब यूट्यूब चॅनल यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही, बाप एकाच वेळी रडतो. अस्मिता घाडीगावकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. माका वाटतं इंका लयच भजन आवडलेलं दिसतं, असू दे. म्हणजे बुवा तुमचं आवडलं ना असं म्हणण्याचा उद्देश नाही, म्हणजे तुमच्या पुढे जरा बक्षिसात गेले म्हणून माका वाटलं, बाकी काय विषय नाही. बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही, तो एकाच वेळी रडतो. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो, तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. कलियुगाची काय सांगता तूच जाणे सार, आई बहीण माय बाप नाही राहिलं नात, मोल मजुरी धडपड सारी चालविण्या संसार, कवनाला पुकारायला पाठी झाले सारुकार, या ठिकाणी मगाशी बुवाने सांगितलं की बुवा पोवाडो म्हणताना तर एवढं बोमटत किती होतंस. मी ज्यावेळी बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवाडो म्हणते ना बघा, मी यूट्यूब का प्रत्येक वेळी बघितलं असतं. मी मेले तरी माझा विचार करीत नाही, महाराजांसाठी मी पोवाडो म्हणताना मेले तरी चालत, अशा पद्धतीतच बुवा मी पोवाडो म्हणते. उगाच आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणत नाही, ओके, असो विषय. आणि मगाशी तुम्ही माका कित्या हो एवढा शेवट संपवते आता म्हणजे फक्त जय जय महाराष्ट्र माझा बुवाने अतिशय सुंदर गाणं वाजवलं म्हटला नाही होता. हो साऊंडवाले येत नव्हतं, जरा पेटीचा आवाज द्या ना, हार्मोनियमचा. आणि आता गजर थांबवते.
सेमी करा पेटीचा. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. अरे ज्ञानीच्या सुरा तुला रामाचं वरदान. अरे ज्ञानीच्या सुरा तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोल जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय हनुमान. एक मुखाने बोला बोल जय हनुमान. अरे ज्ञानीच्या सुरा तुला रामाचं वरदान. अरे ज्ञानीच्या सुरा तुला रामाचं वरदान. धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया. बालपणी केलाची तू सूर्याला धराया. अरे हादरली धरणी धरले आसमान. एक मुखाने बोला बोल जय हनुमान. रामाची शोधासाठी काढलीच लंका. हे राम नामाचा तू वाचली लाडा. चैत्य भवरले साडे की हसले तिची क्षण. एक मुखाने बोला बोल जय अरे तुला नवरत्नांचा जानकीने घातला. पाहिले तो बोलून मोठी राम तुझे आतला. आणि उघडून आपली छाती गाली एक भगवान. एक मुखाने बोला बोल जय हनुमान. गोविंदा गोविंदा गोपाळ. हरे गोविंदा गोविंदा गोपाळ. गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा हे गोविंदा गोविंदा गोपाळा. हरे गोविंदा श्री सत्यनारायण महाराज. श्री रंगदेवता माते. बंद